नमस्कार, मैं खुशी और आप देख रहे हैं MHT लाइव मुंबई हिंदमाता टाइम्स। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। बोईसर विधानसभा पर विलास तरे ने बड़ी जीत हासिल कर दशकों बाद शिवसेना का भगवा फड़काया। महाराष्ट्र राज्य में बीते दिन आए विधानसभा चुनाव के परिणाम ने विरोधियों खेमे में भूचाल ला दिया है, जिसमें महाविकास अघाड़ी की गाड़ी मात्र 46 सीटों पर समेटकर महायुति ने 230 सीट पर ऐतिहासिक विजय प्राप्त की है, जिसका नज़ारा पालघर जिले में देखने को मिला है। कुल 6 विधानसभा सीट पर 5 जगह पर जीत हासिल कर कई सालों से वसई, नालासोपारा, बोईसर विधानसभा में सत्ता काबिज कर शासन चलाने वाली बहुजन विकास अघाड़ी का सूपड़ा साफ कर दिया है, जिसमें तिरंगी लड़ाई में शिवसेना महायुति के उम्मीदवार विलास तरे ने दशकों बाद बोईसर विधानसभा शिवसेना का भगवा फड़काकर 1,26,117 मतों से बहुजन विकास अघाड़ी के उम्मीदवार राजेश पाटिल को 81,662 पर विराम लगाकर लगभग 45,000 मतों से मात देकर बड़ी जीत हासिल की है। वहीं महाविकास अघाड़ी उद्धव बाला साहेब ठाकरे गुट के उम्मीदवार विश्वास वाल्वी को मात्र 50,571 मतों पर समेटकर तीसरे स्थान पर उनकी जगह पक्की करवाई है। बोईसरचे सर्व कार्यकर्ते महायुतीचे कार्यकर्त्यांनी खूप ताकदीने उतरले आणि हा खूप मोठा विजय, मला वाटतं जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा विजय हा सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आला। त्यांचा खऱ्या अर्थाने मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो। गेल्या अनेक वर्षापासून इथे महाविकास आघाडीची सत्ता होती, महिवाची सत्ता होती, परंतु तुम्ही याला कुठेतरी छेद पार पाडले होते, काय बोलतो? गेल्या 5 वर्षापूर्वी मी स्वतः शिवसेनेचाच उमेदवार म्हणून उभा होतो। तिथे काही आमच्याकडून, आमच्या कार्यकर्त्यांकडून किंवा सर्व सिस्टीममधून चुक्या झाल्या आणि माझा निसटता पराभव तिथे झाला। आणि त्या 5 वर्षात त्या ज्या झालेल्या चुका होत्या त्या सर्व पुन्हा त्या जोमात उभा राहून बांधणी केली आणि सर्वांनी, म्हणजे आमचे जिल्हाध्यक्ष असतील, माजी राज्यमंत्री असतील, सर्व टीम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, म्हणून हा आता बोईसरचा सर्वात मोठा विजय झालेला आहे। लाडक्या बहिणींच्या बाबतीत काय म्हणतो? लाडक्या बहिणीने आमच्या पाठीशी होत्याच, पण त्याचबरोबर इथे असलेला मच्छीमार, आदिवासी बांधव, ओबीसी बांधव, शेतकरी बांधव, या भागातील कामगार, औद्योगिक वसाहत आहे त्या भागातील, हे सर्व महायुतीच्या पाठीचे होते, महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीचे होते, म्हणून हा विजय झालेला आहे। या विजयामध्ये मुस्लिम समाजाचा रोल ही आहे तुम्हाला जिंकण्यासाठी, सर तुम्ही काय सांगाल याबद्दल? हो, जो ह्या राष्ट्राबद्दल प्रेम करतो तो मुस्लिम माझ्याबरोबर होता आणि मला त्या मुस्लिमांचा अभिमान आहे। कोणती विकास कामं प्रथम करणार आहात तुम्ही? विकास कामं जी इथे मोठी, आता MIDC वाढवण्याच्या संदर्भातला माझा एक विषय आहे। ह्या भागामध्ये चांगलं असं हॉस्पिटल असलं पाहिजे ग्रामीण भागामध्ये, त्या संदर्भातले, आणि रस्ते वगैरे या छोट्या मोठ्या गोष्टी आहेतच, परंतु इथे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार कसा वाढेल तो माझा फोकस असणार आहे। सर, आपण हॅट्रिक मारली आहे पालघर बोईसर जायचं, काय बोलणार आपण? दोनदा आमदार झाले, 2दा आमदार झालो होतो आणि मागे माझा गॅप घेतला हां, तो काही आमच्या थोड्या चुक्या झाल्या कार्यकर्त्या, पण त्याच्यानंतर जी आम्ही भरारी घेतली ते आपण बघितलेलं की जिल्ह्यामध्ये सर्वात मोठ्या फरकाने आमची सीट इथे बोईसर विधानसभा विजयी झालेली आहे। उपसंपादक उमाकांत भारती। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी ही एक और बड़ी खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए MHT लाइव मुंबई हिंदमाता टाइम्स। ऐसे ही लेटेस्ट अपडेट्स के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें। और अगर आप हमें फेसबुक के माध्यम से देख रहे हैं तो हमारी पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।